अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 38. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात अन्या, अगं मी येतच होते, पण त्याचवेळी मला मम्मीचा फोन आला. तिने घरी येताना मला भाजी घेऊन यायला सांगितले आहे, म्हणून मी भाजी घ्यायला आले तेव्हा फक्त 5 मिनिट. रेवाने काहीतरी सांगायचं म्हणून थाप मारली. बरं ठीक आहे, पण लवकर ये. रेवाचं बोलणं ऐकून अन्या शांतपणे बोलली. तशी रेवाने बसस्टॉपपासून थोड्या अंतरावर असलेल्या भाजीवाल्याकडून भाजी घेतली आणि पडतच अन्याजवळ आली. तर आतापासून पुढे. अन्या सॉरी हां, उगाच माझ्यामुळे तुला उशीर झाला. रेवा अन्याकडे बघून नाराजीच्या सुरात बोलली. असू दे, बरं चल आता. ती बघ, बस आली. अन्या समोरून येणाऱ्या बसकडे बघत बोलली. त्या दोघी बसमध्ये चढल्यानंतर रेवा आणि अन्या त्यांच्या नेहमीच्या सीटवर बसल्या. अन्या अजूनही थोडी वैतागलेली होती, पण आता बसमध्ये जागा मिळाल्याने ती शांत झाली. अन्या आज नेहमीपेक्षा थोडी शांतच होती. दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार करत ती खिडकीतून बाहेर बघत होती. अचानक अन्याचा फोन वाजला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. बहुतेक अवीने मेसेज पाठवला असावा. तिने फोन पाहिला आणि काही क्षण शांत फोनकडेच बघत बसती. काय झालं? कोणाचा मेसेज आलाय? तू एकदम गप्प का झालीस? रेवाने विचारलं. काही नाही, अवीचा मेसेज आलेला आहे. अन्याच्या आवाजात उत्सुकता आणि थोडासा संकोच दाखवत ती बोलली. काय अवीचा? काय म्हणतोय तो? रेवा मनात हसत होती, पण आपल्या चेहऱ्यावर तसं काही न दाखवता तिने उत्सुकतेने विचारलं. उद्या तो माझी व अविनाश राज्याध्यक्षाची भेट घडवून देणार आहे. त्याचे प्रॉमिस तो पूर्ण करणार आहे. अन्या बोलताना थोडी घाबरलेली वाटत होती. रेवाला हसू येत होतं, कारण तिला माहिती होतं की हा प्लॅन अविनाशचा आहे. पण ती काहीच बोलली नाही, कारण ती उत्सुक होती की अन्या पुढे काय करणार आहे. अन्याच्या मनात अनेक प्रश्न होते. अविनाश राज्याध्यक्षाशी भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, हे तिचं स्वप्न होतं. त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून त्यांची सक्सेस स्टोरीबद्दल जाणून घ्यायची तिची खूप इच्छा होती. उद्या ती पूर्ण होणार होती, पण तिच्या मनात आता अवीविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले. तो एवढ्या गडबडीने त्यांची व माझी भेट का घडवून देत असेल, याबद्दल तिच्या मनात शंका येऊ लागली. घरी जाऊन त्याला फोन करून याबद्दल सविस्तर विचारू, असं स्वतःच ती आपल्या मनात विचार करते. पण ती स्वतःचे विचार झटकते आणि रेवासोबत गप्पा मारू लागते. हा अवी असा का करत आहे? याचा फोन का स्विच ऑफ लागत आहे? अन्या घरी आलेली आणि फ्रेश होऊन अवीला फोन करत होती, पण त्याचा फोन बंद दाखवत होता. म्हणून ती थोडी वैतागूनच स्वतःशीच विचार करत होती. तर इथे अविनाश उद्याच्या विचारात हरवलेला होता. उद्या काय होईल, अन्या कशी रिॲक्ट करेल, या सगळ्याचा विचार करून त्याचे डोकं दुखू लागलेलं होतं. शेवटी जे काही होईल ते चांगलं होईल, असं म्हणून त्याने सगळे विचार झटकून दिले व झोपेचे अधीन झाला. एका भव्य लॉनवर पाहुण्यांची गर्दी सुरू झालेली. त्यांच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होते. सगळे हसतमुखाने त्यांचे स्वागत करत होते. तर आलेले पाहुणे सजावट बघून आश्चर्यचकित होत होते. तिथे जमलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. लहान मुले इकडे तिकडे खेळत होती. त्यांच्या बाहेर मध्यभागी एक मोठं पोस्टर लावलेलं, ज्यावर अन्या वेड्स अविनाश असं सोनेरी अक्षरात लिहिलेलं होतं. आणि पोस्टरच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांची सजावट, चमकदार लाईट्स आणि त्या दोघांचे प्री वेडिंगचे फोटोज लावलेले, ज्यामध्ये ते खूप आनंदी दिसत होते. एकूणच सगळं आनंदमय वातावरण झालं होतं. यांच्या एका बाजूला सुंदर मांडव उभारलेला होता, जिथे हा भव्य लग्न सोहळा पार पाडणार होता. त्याने एक वेळ सगळीकडे नजर फिरवली व त्याच्या घरचे आणि तिच्या घरचे आलेल्या पाहुण्यांच्या हसतमुखाने स्वागत करत होते. त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि सगळ्यात जास्त खुश तर त्याची आजी होती. अरे अवी, तू अजून इथेच आहेस? चल, तुला सगळे तिथे शोधत आहेत. मॉन्टीचा वैतागलेला आवाज येतो आणि तो त्याच्या मागून गुपचूप निघून जातो. अरे अवी, तू इथे काय करत आहेस? मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. भटजी तुला केव्हाचे बोलावत आहेत. ती बघ, अन्याही आली. लवकर आवरून घे. प्रीती थोड्या गडबडीने बोलतात आणि त्याच्याकडे वैतागून पाहतात. काही नाही हो आंटी,
तो स्वतःच्या लग्नाच्या सजावटीची पाहणी करत होता. मॉन्टी हसून बोलला आणि त्याला तयार करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेला. लवकरात लवकर नवऱ्या मुलाला मंडपात घेऊन या. भटजीने जरा मोठ्यानेच बोलले. तसं मॉन्टी व त्याचा मित्र त्याला उचलून स्टेजवर घेऊन आले. त्याने वरूनच एक नजर अन्यावर टाकली तर ती हातात वरमाला घेऊन खाली मान घालून उभी होती. तर रेवा तिच्याशी काहीतरी बोलत होती. बहुतेक ती तिला चिडवत असावी, कारण ती लाजत होती. त्याची नजर तिच्यावर पडली आणि तो तिला बघतच राहिला. तिने लग्नासाठी पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी नेसलेली. तिच्या लांब केसांच्या आंबाळा घातलेला आणि गजरा मांडलेला होता. त्या गजऱ्याचा मनमोहक सुगंध सर्वत्र पसरलेला होता. तो सुगंध आपल्या श्वासात जमावून घेतला. एकदा त्यांनी पुन्हा आपल्या फॅमिलीकडे व अन्याच्या फॅमिलीकडे पाहिलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसळून वाहत होता. त्याची आजी तर अन्याकडे मायेने बघत होती. तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला खाली उतरवले आणि भटजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. मंगलाष्टका संपल्या तसं त्या दोघांनी एकमेकांना तारेवरची कसरत करून हार घातला. त्याने अन्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं व ते दोघे एकमेकांकडे बघू लागले. तेवढ्यात त्याच्या कानावर मॉन्टी व रेवाच्या भांडणाचा कर्कश आवाज आला. मॉन्टी त्याला खेटून उभा होता तर रेवा त्याला ढकलायचा प्रयत्न करत होती. अविनाशला त्या दोघांचा रागच आला, कारण त्या दोघांचा धक्का त्याला लागत होता आणि अन्यही त्रासिक नजरेने त्या दोघांकडे बघत होती. हे पाहून अविनाशने मॉन्टीला एक जोराचा धक्का दिला तर तो बाजूला जाऊन भटजींच्या गळ्यात पडला आणि रेवा त्याच्या पायात पडली. अविनाश ते कसंबसं करून रेवाला उठवायचा प्रयत्न केला तर त्याच्या पायाला काहीतरी बोचल्यासारखं जाणवलं. म्हणून त्याने आपला पाय उचलून बघायला गेला तर रेवाने त्याच्या पायातला एक बूट काढून घेतला. ती दुसरा बूट खेचून घेणार तेवढ्यात तिथे मॉन्टी आला. त्याने तिला बाजूला करायचा प्रयत्न केला व दुसरा बूट खेचू लागला. त्या दोघांची झटापट होऊ लागली आणि शेवटी बूट ओढत असताना तोल जाऊन अविनाश जोरात खाली कोसळला. धडाम धडाम असा जोरात आवाज येतो आणि अविनाश चमकून जागा होतो. तो गोंधळून उठून पाहतो आणि काय दिसतं तर तो त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि तो बेडवरून थेट खाली पडलेला. बेडच्या बाजूला ब्लँकेट अर्धवट लोंबकळत असते आणि तो जमिनीवर पडलेला असतो. त्याच्या मनात अजूनही स्वप्नातील गोंधळ आणि लग्नाच्या गडबडीतलं वातावरण फिरत असतात आणि तो हसतच नकारार्थी मान हलवतो. त्याचा श्वास अजूनही वेगात चाललेला असतो, जणू काही तो स्वप्नातून प्रत्यक्षात पडून आलेला असावा. काही क्षण तो तिथेच पडून विचार करत राहतो. तो स्वप्नात होता, लग्नाच्या तयारीत, आणि अचानक हे कसं सगळं घडलं हे सगळं आठवून तो गालात हसत असतो. हे स्वप्नही किती विचित्र असतात. तो हळूहळू उठतो, कपाळावरचा घाम पुसतो आणि स्वतः हसत म्हणतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर नोटिफिकेशन येतं आणि तो हसतच ते मॅसेज वाचतो. हे दोघे स्वप्नात आणि प्रत्येक क्षणी माझी पाठ सोडणार नाहीत. अवी हसतच पुटपुटतो, कारण रेवा व मॉन्टीने त्याला अन्याच्या व त्याच्या भेटीसाठी बेस्ट लक विश केलेलं होतं. त्यांना थँक्स बोलून तो हसतच फ्रेश व्हायला जातो. आजोबा आणि शिखा थोडे वैतागून समोर बघत होते तर रवी त्याच्या कपाटातून कपडे काढत होता. त्याच्या बेडवर कपड्यांचा मोठा ढीग पडलेला होता आणि आजूबाजूला सोफ्यावर पण थोडे कपडे पडलेले होते. त्याचं काय झालं, तो आज ऑफिसमध्ये गेलेलाच नव्हता आणि त्याचा पूर्ण दिवस वेगवेगळे कपडे ट्राय करण्यात गेलेला होता. कपाटातले सगळे सूट, शर्ट आणि टाय बाहेर काढून तो ट्राय करत होता. त्याने एक एक ड्रेस घालून पाहिला. प्रत्येक वेळी त्याला काहीतरी कमी वाटत होतं, त्यामुळे तो परत बदलायला लागायचा. आजोबा आणि शिखा दोघेही त्याच्याकडे वैतागून बघत होते, कारण तो कपडे ट्राय करायचा आणि दर 5 मिनिटांनी त्यांना विचारत होता, हा ठीक आहे का की दुसरा घालू? नाही, बहुतेक आज हा एवढा काही खास दिसत नाही, मी दुसराच घालतो. त्यांना विचारून तो स्वतःच ठरवायचा. अरे, असं तर कधी फॅमिली फंक्शन किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी तयार होत नाहीस. त्याच्या आजोबांनी शेवटी एक निश्वास सोडत म्हटलं, आजोबा, ऑफिसची मीटिंग आणि फॅमिली फंक्शन तर होतच राहतात, पण ही आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची मीटिंग आहे. यामुळेच माझ्या पुढच्या आयुष्याची गोड सुरुवात होणार आहे. अवी गालात हसून बोलला,
भाई मला एक समजत नाही की तू वहिनीला भेटायला एवढा का तयार होऊन जात आहेस. तू तर कसाही छान दिसतो आणि मला खात्री आहे की ती तुला हो म्हणणारच आहे. मग एवढी तयारी कशासाठी? शिखा त्याला बघून मिश्किल हसत बोलली व अवीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. ते तर आहे, पण हा क्षण खास असायला हवा ना, म्हणून मी एवढी तयारी करत आहे, अवीने उत्तर दिलं. तो आपल्या तयारीत अगदी व्यस्त होता. अरे बाळ, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू जर असा रोज तयार होणार असशील तर आम्हाला दररोज किती प्रश्न विचारशील काही सांगता येणार नाही. कारण इथून पुढे तू तिला दररोज भेटायला जाशील ना. आजोबा गालात हसत नाटकीपणाने बोलले आणि त्यांनी शिखाला टाळी दिली. तुम्ही दोघे शांत बसा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही माझी मजाक करू नका. अवीने त्यांना थोडा सिरियस लुक दिला आणि टाईची गाठ नीट करत बोलला. जवळपास 2-3 तासांच्या नंतर अवीने गडद चारकोल रंगाचा उत्कृष्ट फिटिंगचा सूट, व्यवस्थित सेट केलेले केस, ब्रँडेड घड्याळ आणि पॉलिश केलेले शूज घालून तयार झाला. त्याचा ड्रेसिंग सेन्स त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसा आणि प्रभावी दिसत होता, पण तो अजूनही पूर्ण समाधानी नव्हता. त्याने पुन्हा एकदा आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहिलं आणि स्वतःचं कौतुक करून बाहेर आला. आजोबा आणि शिखा त्याला डोळे भरून बघू लागले. त्या गेटअपमध्ये तो खरंच एखाद्या राजकुमाराप्रमाणे दिसत होता. त्यामध्ये त्याचा औरा काही वेगळाच दिसत होता. आजोबांना आणि शिखाला बाई बोलून तो अन्याला भेटायला निघाला. अवीने भेटण्यासाठी एक खास ठिकाण निवडलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला अन्या व अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.